राणी संदीप मराठी व्लॉग या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही. बाकीच्या चॅनल जे आहे त्याच्यावरती व्हिडिओ आपला येतोय, परंतु हा जो आपला व्लॉग चॅनल आहे ह्या व्लॉग चॅनलवर व्हिडिओ आलेला नाही. कसं आहे की आपण कधी कधी बऱ्याच गोष्टी ठरवतो की असं करू तसं करू, परंतु त्या गोष्टी कधी कधी होत नाहीत. तसंच आपल्या या चॅनलचं झालं. चॅनल चालू केला, परंतु मग काही अडचणी आल्या आणि मग त्या अडचणीमुळं मग पुढं ढकलत गेलं. चला आज व्हिडिओ टाकू, उद्या व्हिडिओ टाकू, आणि मग शेवटी ती मागं होत गेलं. परंतु आज दसरा आहे आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण ह्या चॅनलवरती आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत. दसऱ्याच्या सगळ्या बांधवांना, भगिनींना लाख लाख शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण ज्यावेळेस दुसऱ्यासाठी काहीतरी मागतो ना, त्यावेळेस आपल्याला ईश्वर हा देत असतो. स्वतःला मागायची सुद्धा गरज नाही. ज्यावेळेस आपण ईश्वराकडं दुसऱ्यासाठी काहीतरी मागू आणि मनापासून मागू, दुसऱ्यासाठी प्रार्थना करू, त्यावेळेस खरंच ईश्वर हे आपल्याला देत असतो. कधी कधी काय होतं की आपण प्रत्येक वेळेस आपल्यासाठीच मागतो की हे देवा मला असं दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे. परंतु आपण कधी कधी दुसऱ्यासाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे आजचा हा जो दसरा आहे, या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण सगळ्यांसाठी एक प्रार्थना करूया. हे ईश्वरा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव, सगळ्यांचं कल्याण कर, भलं कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाव मुखामध्ये अखंड राहू दे. हे प्रभू, सगळ्यांना सुखात ठेव. मित्रांनो, ही जी प्रार्थना आहे ही वामनदादा पै यांची ही प्रार्थना आहे आणि ही विश्व प्रार्थना आहे. खरंच ही प्रार्थना जर तुम्ही रोज सकाळी 21 वेळा म्हणलात का नाही, तर तुम्हाला फार समाधान मिळतं. आणि मनापासून तुम्ही जर ही प्रार्थना म्हणली तर खरंच याचा फायदाही तुम्हाला होतो. कारण ज्यावेळेस आपण आनंद, पैसा किंवा सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्यासाठी मागतो ना, ईश्वर तुम्हाला ते देत असतो बरोबर. त्यामुळे ही प्रार्थना रोज सकाळी जर म्हणली तर निश्चित त्याचा आयुष्यामध्ये तुमचा फायदा होईल. तर मित्रांनो, आपण आजपासून चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळं आपल्या चॅनलवरतीचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. नाहीतरी आपण असे तसे व्हिडिओ लाईक करतोच ना मित्रांनो. मग जर आमच्यासारख्या एखाद्या क्रिएटरने एखादा व्हिडिओ टाकला असा, तर तुम्ही त्या व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओ पाठीमागची क्रिएटिव्हिटी बघा की ह्या माणसानं काय सांगितले, काय केले, आणि मग तुम्ही लाईक करत जा. म्हणजे मलाच लाईक करा, आपल्या चॅनलला लाईक करा असं माझं म्हणणं नाही. तुम्ही कुठलाही चॅनल असू द्या, मग तो नवीन का असा ना, परंतु त्या व्यक्तीनं मेहनत घेऊन तो व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तसंच आपल्याही चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर रोज आपला व्लॉग व्हिडिओ येत राहील. तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.